दरम्यान पेंग्विन पाहण्यासाठी राणीच्या बागेतल्या प्रवेश शुल्कात 10 पट वाढ करण्याचा प्रस्ताव आहे। राणीच्या बागेचं प्रवेश शुल्क 5 रुपयांवरून 50 रुपये तर पेंग्विन कक्षाचं शुल्क हे 100 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे। अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता पेंग्विन कक्ष सर्वसामान्यांसाठी खुला झाला असला तरी सुद्धा पेंग्विन दर्शन मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहणार आहे। कारण राणीबागेतल्या प्रवेश शुल्कात आता 10 पट वाढ करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव आहे। राणीबागेत फेरफटका मारण्यासाठी आधी 5 रुपये प्रवेश शुल्क लागायचं, ते आता वाढून 50 रुपये केलं जाणार आहे। तर केवळ पेंग्विन कक्षाचं प्रवेश शुल्क हे 100 रुपये असणार आहे। म्हणजे जर तुम्हाला राणीबागेत फेरफटकाही मारायचा असेल आणि पेंग्विनचं दर्शनही जर घ्यायचं असेल तर तुम्हाला 100 रुपये मोजावे लागणार आहेत। अर्थात लहान मुलांसाठी ही किंमत 50 रुपये इतकी आहे। 31 मार्च पर्यंत मुंबईकरांना राणीबागेमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळांमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील मोफत प्रवेश असणार आहे। मात्र 5 रुपये प्रवेश शुल्क हे 50 रुपये झाल्यामुळे अर्थातच मुंबईकरांच्या खिशाला मोठा फटका बसणारच आहे। त्यामुळे पेंग्विन दर्शनाची जी घाई मुंबईकरांना झाली होती, खरं तर पेंग्विनवरनं बऱ्यापैकी राजकारण सुद्धा रंगलं होतं। त्यामुळे आता पुन्हा एकदा पेंग्विन दर्शन खुलं झाल्यानंतर सुद्धा पेंग्विन कक्षाच्या शुल्कावरून सुद्धा आता राजकारण रंगताना पाहायला मिळू शकतं। कॅमेरामन अनुप पाठक, एबीपी माझा, मुंबई।